जळगाव जिल्हा बँकेकडून सध्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व शेतकरी सभासदांना कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण भिका दाभाडे यांनी आपल्या सोसायटीच्या माध्यमातून एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये याची दक्षता घेऊन आज तमाम सभासद शेतकरी बांधवांना कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी त्वरित सोसायटीच्या कार्यालयात लागणारे कागदपत्र सादर करून वेळेत कर्ज पुरवठा घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन लक्ष्मण भिका दाभाडे यांनी केले। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम ही फक्त ATMद्वारे काढता येते। त्यामुळे वयोवृद्ध ज्येष्ठ सभासदांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण दाभाडे यांनी विनंती केली आहे की सदर ज्येष्ठ सभासदांना स्लिपद्वारे पैसे काढण्याची अनुमती द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। खुर्देची लक्ष्मण भिका दाभाडे विकास सूर्य चेअरमन सर्व सभासदांना कळविण्यात येते की आपल्या संस्थेमार्फत सोसायटीची वाटप आपल्याला करायची, तरी सर्व सभासदांनी फार्मर ID 7/12 उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स व बँकेचे पासबुक झेरॉक्स अशी सर्व कागद 2 दिवसाच्या आत आपल्या विकास सोसायटीत जमा करावी अशी सर्वांना कळकळीची विनंती। व तसेच कर्जमाफीचा लाभ हा कोणाकोणाला मिळणार आहे? कर्जमाफीचा लाभ हा फक्त आता चालू जे सभासद आहेत त्यांनाच भेटणार आहे व जे थकबाकी सभासद आहेत त्यांना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जून महिन्यानंतर सांगितलं आहे, तर तेव्हा ते शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। आपण काय आवाहन कराल शेतकऱ्यांना? आमचे एकच आव्हान आहे की शेतकऱ्यांना जितकी लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेब सूट करतील हीच आमची शेतकऱ्यांसाठी अपेक्षा आहे। आणि परत दुसरा एक माझा विषय, जिल्हा बँकेचे चेअरमन यांनी शेतकऱ्यांना जे ATMद्वारे पैसे मिळतात ते ATMद्वारे बंद करून सण वयोवृद्ध लोकांना ATMद्वारे समजत नाही, तरी त्यांनी संस्थेमार्फत बँकेमार्फत ते स्लिप भरून पैसे मिळायची एवढी विनंती करतो चेअरमन साहेबांसाठी।